नमस्कार मित्रांनो, मी सारिका आणि मराठी भयकथा या तुमच्या आवडत्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजची कथा खूपच थरारक आहे. ही गोष्ट त्या घटनेशी संबंधित आहे जो आपल्याला सिद्ध करतो की काही रहस्य अजूनही आपल्या आजूबाजूला दडलेली आहेत. मी तुम्हाला विनंती करते की ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातला प्रत्येक क्षण तुमचा थरार वाढवेल. आणि हो, तुम्हाला कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजची कहाणी. एका माणसाच्या आयुष्यात आलेल्या त्या भयानक रात्रीची. माझं नाव सुहास आहे. आज माझं वय 32 वर्षाच्या आसपास आहे. पण जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती आजपासून बरोबर 11 वर्षापूर्वी, म्हणजे मी 21 वर्षांचा असताना माझ्यासोबत घडली होती. ही घटना माझ्या आयुष्यातला तो काळोख आहे ज्यातून मी आजही पूर्णपणे बाहेर आलेलो नाही. आम्ही महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा गावात राहायचो. तसं बघायला गेलं तर हे गाव होतं एका मोठ्या तालुक्याच्या गावाच्या अगदी सीमेवर. सुरुवातीला ही फक्त काही घरांची वस्ती होती, पण हळूहळू ती वाढत गेली. तरीही आमच्या गावापासून त्या तालुक्याच्या मोठ्या गावापर्यंत, जिथे दुकानं, बाजारपेठ आणि मेडिकल स्टोअर होतं. जायचं म्हटलं तर मध्ये एक लांब आणि जुनी स्मशानभूमी लागायची. त्या स्मशानभूमीच्या भिंतीला खेटूनच रस्ता होता. आमच्या गावात कोणतीही सोय नसल्यामुळे मी किंवा घरातले इतर लोक दिवसातून अनेक वेळा त्याच रस्त्यावरून मोठ्या गावात ये जा करायचो. गरजेचं सगळं सामान, अगदी मीठ तेलापासून ते सुई दोऱ्यापर्यंत तिथेच मिळायचं. ती रात्र मला आजही आठवते. आम्ही सगळे लवकर जेवण करून नुकतेच उठलो होतो. थंडीचे दिवस होते, त्यामुळे गावात लवकर शांतता पसरायची. आई जेवणाची सतरंजी गुंडाळत होती आणि अचानक तिने पोटावर हात ठेवला. अगदी हळू दबक्या आवाजात ती म्हणाली, "सुहास, पोटात हलकं हलकं दुखतंय रे." मी लगेच तिला पाणी दिलं, नंतर गरम पाण्याची पिशवीही दिली. पण वेदना कमी होण्याऐवजी वाढू लागल्या. आईच्या आवाजात आणि चेहऱ्यावर आता थरार जाणवत होता. घरात एकदम शांतता पसरली. अशी शांतता जिथे स्वयंपाकघरात ठेवलेल्या भांड्याची किणकिणही खूप मोठ्याने ऐकू येते. आता दुसरा कोणताही मार्ग नव्हता. मला आठवलं की मोठ्या गावातल्या मेडिकल स्टोअरवर पोटदुखीची चांगली औषधं मिळतात, पण भिंतीवरच्या घड्याळाचे काटे रात्री 10च्या जवळ पोचले होते. मी मनात विचार केला, मेडिकलवाला सागरदादा आता लवकर दुकान बंद करेल. आईची तडफड माझ्याकडून पाहिली जात नव्हती. मी कसलाही विचार न करता पायात चप्पल घातली, छोटी टॉर्च घेतली आणि दरवाजाची कडी हळूच उघडून बाहेर पडलो. बाहेर रात्रीची थंड हवा होती. वस्तीत पूर्ण अंधार. कुठेतरी दूर एका कुत्र्याने एकदा फुंकून लगेच शांतता धरली. आकाशात चंद्र नव्हता, फक्त लांबच्या तालुक्याच्या गावाकडील काही पिवळे दिवे मंद दुधाळ रेषांसारखे दिसत होते. मला फक्त आईची वेदना आणि ती गोळी आठवत होती. मला वेळेत मेडिकल स्टोअरवर पोचायचं होतं आणि त्यासाठी मला त्या स्मशानभूमीच्या रस्त्यावरून जायचं होतं. घड्याळात 10 वाजले होते आणि गावावर रात्रीची ती विशिष्ट शांतता पसरली होती. आमचं गाव लवकर झोपणारं, लवकर शांत होणारं. रस्त्यावर ना माणसाची वर्दळ, ना सायकलीची घंटा, फक्त रात्रीच्या किड्यांचा तो एक समान आवाज. मी अंगणात आलो. आईच्या वेदनांनी घराच्या आत जी गंभीर शांतता निर्माण केली होती ती माझ्या मनात अजूनही घर करून होती. त्या शांततेत आईच्या चेहऱ्यावरील वेदना मला लवकर जा म्हणून खुणावत होत्या. मी पाऊल उचललं आणि जलद गतीने चालायला लागलो. सर्वात आधी शेताचा रस्ता होता. माझ्या जुन्या चपलांचे आवाज त्या मातीच्या रस्त्यावर दबून जात होते. डोक्यावर आकाश पूर्ण काळ्या रंगाचं कापड असल्यासारखंच भासत होतं. त्यात चंद्र कुठेही दिसत नव्हता. फक्त दूर तालुक्याच्या गावाकडे लाईट्स. शेतं संपली आणि एक हलकीशी चढण लागली. चढण संपताच डाव्या बाजूला ती स्मशानभूमीची भिंत सुरू झाली.
ही भिंत म्हणजे काही आजची नव्हती, पूर्ण विटांची, पण जागोजागी विटांची माती बाहेर आलेली. त्यावर हात लावला तर बारीक वाळूसारखी धूळ बोटांना चिकटायची. त्या भिंतीच्या वरच्या बाजूला काटेरी झाडं वाढलेली होती. त्यात मागच्या वर्षीच्या सुकलेल्या तपकिरी फांद्या अडकलेल्या असायच्या. ती भिंत स्मशानभूमी आणि रस्ता या दोहोंमध्ये एक अदृश्य सीमारेषा आखून गेली होती. मी त्या भिंतीला खेटून चालायला लागलो. डावीकडे म्हणजे भिंतीच्या आत नुसतेच मातीचे कच्चे उंचवटे, मधून मधून सुकलेली फुलं, कुठेतरी नुकतीच लेपन केलेल्या मातीचा वास. मातीचा तो विशिष्ट सौम्य आणि थंड वास मला नेहमी जाणवायचा. हा रस्ता इतका परिचयाचा होता की माझे पाय आपोआप पडत होते. मी खिशातून छोटी टॉर्च बाहेर काढली. टॉर्चचा प्रकाश अगदीच मंद होता. ती एक लांब पातळ रेघ बनून जमिनीवर सरकत होती, कधी कधी गवताच्या काड्यांवर, कधी मातीच्या ढेकळांवर स्थिरावत होती. हवा अगदी संथ हळूहळू वाहत होती. जवळच्या पिंपळाच्या झाडाची पाने एकदम हलकेसे आवाज करत होते. मला नेहमी वाटायचं की जणू कोणीतरी हळू आवाजात, दबक्या स्वरात एकमेकांशी काहीतरी बोलत आहे. मी नेहमीच या ठिकाणी पोचल्यावर श्वास जरा ताट ठेवण्याचा प्रयत्न करायचो, जणू काही मी घाबरलेलो नाहीये हे सिद्ध करत होतो. मला फक्त एकच भीती वाटत होती, ती म्हणजे मेडिकल स्टोअर बंद व्हायची. भिंत जिथे तुटलेली होती तिथे आतल्या झाडांच्या सावल्या रस्त्यावर पडत होत्या आणि रात्रीच्या मंद प्रकाशात त्या सावल्यांचे आकार स्वप्नातल्या आकृत्यांसारखे मोठे लहान होत होते. मी चालत राहिलो आणि शेवटी भिंतीच्या त्या वळणावर पोचलो, जिथून तालुक्याचं गाव दिसू लागायचं. इथून पुढे रस्ता जरा पक्का झाला होता. मी पाऊल आणखी जलद केले आणि धावतच पहिली गल्ली सुरू होण्याच्या ठिकाणी पोचलो. मला आता लवकरात लवकर औषध घेऊन परतायचं होतं, कारण घरी आई वेदनेने तडफडत होती. पण परतीच्या वाटेवर स्मशानभूमीचा रस्ता माझ्यासाठी वाट बघत होता याची मला कल्पनाही नव्हती. मी भरभर चालत मेडिकल स्टोअर असलेल्या गल्लीत पोचलो. माझ्या चपलांची चाप त्या अरुंद आणि पक्क्या रस्त्यावर थोडी जास्तच घुमत होती. मी श्वास स्थिर केला. मनामध्ये आता फक्त एकच गोष्ट होती, आईसाठी औषधं. गल्लीच्या शेवटच्या वळणावर पोचलो आणि समोरच्या मंद शुभ्र प्रकाशाने माझ्या डोळ्यांना स्पर्श केला. मी तो प्रकाश लगेच ओळखला. मेडिकल स्टोअरच्या काचेच्या खिडकीमागचा बल्ब जळत होता आणि काउंटरवर ठेवलेल्या औषधांच्या बाटल्यांमधून तो प्रकाश लहान लहान ठिपक्यांसारखा चमकत होता. माझे पाय आपोआप हळू झाले. मी दरवाजाजवळ येऊन थांबलो. काचेची हलकीशी थंडक हाताला जाणवली. मी काचेच्या दरवाजावर हलक्या हाताने दाब दिला आणि तो दरवाजा ढकलला गेला. काउंटरच्या मागे सागरदादा उभे होते. पांढरा शर्ट, काळी पॅन्ट आणि केस नेहमीपेक्षा थोडे जास्त विस्कटलेले, जणू काही ते दुकान बंद करण्याच्या अगदी शेवटच्या तयारीतच होते. त्यांनी मला पाहिलं आणि हलकसं हसून म्हणाले, सुहास, फक्त 5 मिनिटं, नाहीतर मी बंदच करणार होतो. मी घाईने त्यांना आईच्या पोटदुखीबद्दल सांगितलं आणि त्यांना सौम्य पण लगेच गुण देणारी गोळी द्या अशी विनंती केली. त्यांनी लगेच काचेच्या शोकेस घालून एक लहान डबी काढली, प्लॅस्टिकच्या पिशवीत गोळी ठेवली आणि माझ्यापुढे सरकवली. त्या पिशवीतून प्लॅस्टिकचा वास आणि औषधांचा एक तीव्र विशिष्ट गंध एकत्र मिसळून माझ्या नाकात भरला. मी खिशातले पैसे काउंटरवर ठेवले, पिशवी हातात घेतली आणि दरवाजा उघडून बाहेर आलो. आता पुन्हा त्याच रस्त्याहून परतायचं होतं. स्मशानभूमीच्या बाजूने तालुक्याच्या गावातील गल्ल्या दिवसा खूप जिवंत वाटायच्या, पण रात्री त्या तितक्याच पोकळ आणि निष्प्राण भासत होत्या. चौक पार करून मी स्मशानभूमीकडे वळणाऱ्या रस्त्यावर आलो आणि तिथेच हवेची एक झुळूक आली. थंड नाही पण ओलसर, जणू काही कुठेतरी दूर पाण्याचा स्रोत असावा किंवा पावसाची ओल
अजूनही बाकी असावी. स्मशानभूमीच्या भिंतींच्या सावल्या लांबूनच रस्त्यावर रेंगाळताना जाणवत होत्या. मी खिशातून टॉर्च काढली आणि पुढे प्रकाश टाकला. दिव्याची रेघ जमिनीवर पडून पुढे जात होती. पण जशी जशी भिंत जवळ आली तशी तशी टॉर्चची ती रेघ जणू एका अदृश्य दबावाखाली लहान होत गेली. भिंतीच्या बाजूला पहिला वळण येताच डावीकडे आतल्या समाधींचे उंचवटे अस्पष्टपणे दिसू लागले. रस्ता पूर्ण शांत होता, पण त्या शांततेत एक हलका वेगळ्या प्रकारचा आवाज मिसळलेला होता. जणू काही सुकलेली पानं आपोआप एकमेकांवर घासली जात आहेत. मी टॉर्चचा प्रकाश डावीकडे वळवला. भिंतीजवळची एक सुकलेली झुडूप हलत होती, पण हवा इतकी नव्हती की ती झुडूप इतक्या वेगाने हलू शकेल. मी क्षणभर थांबलो, कान देऊन ऐकलं. तो आवाज लगेच थांबला. मी खांदे ताठ केले, जणू स्वतःलाच सिग्नल दिला की सगळं ठीक आहे, आणि पुन्हा चालायला लागलो. पुढे ते कडुलिंबाचं झाड आलं, ज्याच्या खाली नेहमी सावली अधिक काळोखी असते. मी पाऊल जलद केले. समोर ती जागा दिसत होती जिथे भिंत तुटलेली होती आणि आतील दृश्य अधिक स्पष्ट दिसत होतं. टॉर्चचा प्रकाश भिंतीच्या कोपऱ्यांवर पोचताच अचानक अगदी हलकीशी कुजबुजल्यासारखा आवाज माझ्या कानावर पडला. मी जागच्या जागी थबकलो. ती कुजबूज इतकी हळू होती की शब्द काय आहेत हे समजलं नाही. तो आवाज फक्त कोणीतरी श्वास घेऊन काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असल्यासारखाच भासत होता. मी श्वास रोखला, पूर्ण लक्ष दिलं, पण आवाज पुन्हा शांत झाला. माझ्या मनात एक विचारचक्र सुरू झालं. मी घाबरलोय की मला भास होत आहे. माझे पाय आपोआप पुढे पडू लागले. मी आता भिंतीच्या त्या शेवटच्या कोपऱ्यावर वळणार होतो, जिथून आमच्या गावाचा सरळ रस्ता दिसायचा. इथपर्यंत पोचल्यावर माझ्या मनात आलं, एकदा तरी मागे वळून पाहावं. मी मुद्दाम मागे वळून पाहिलं. रस्ता तसाच निर्जन होता. मी पुन्हा पुढे वळलो आणि सावधपणे हळूहळू पुढे सरकू लागलो. आता खरी भीती सुरू होणार होती. मी घाबरून मागे वळून पाहिलं, पण रस्ता तसाच सुनसान होता. मी स्वतःला समजावलं की हा भास असेल, फक्त घाईमुळे झालेले भ्रम असतील. मी पुन्हा पुढे पळालो आणि सावधपणे मागे वळून पुढे सरकू लागलो. आणि अगदी अचानक माझ्या कानात ती कुजबूज पुन्हा ऐकू आली. यावेळेस ती थोडी जास्त स्पष्ट होती. जणू कोणीतरी अगदी हलक्या पण श्वास रोखलेल्या आवाजात माझं नाव घेतलं होतं. सुहास. माझं अंग थिजून गेलं. मी जागच्या जागी थबकलो. माझ्या हातातल्या टॉर्चचं बटन हलकंसं थरथरलं. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. मी कोणताही विचार न करता लगेच टॉर्चचा प्रकाश डाव्या बाजूला भिंतीच्या आत टाकला. भिंतीच्या जवळ आतमध्ये एक आकृती उभी होती, पांढऱ्या शुभ्र शालमध्ये गुंडाळलेली. तिने आपलं डोकं खाली झुकवलेलं होतं. मी क्षणभर विचार केला, असेल आपल्याच गावातली एखादी बाई जी काही कामामुळे इथं आली असेल. रात्रीच्या अंधारात पांढऱ्या कपड्यांमध्ये असल्यामुळे ती खूप स्पष्ट दिसत होती. पण जसा मी कोण आहे असं विचारण्यासाठी तिच्याकडे एक पाऊल टाकण्याचा विचार केला, तसा तिचा शरीराचा पवित्रा बदलला. तिने अगदी हळूहळू आपला चेहरा वर उंचवला. टॉर्चचा मंद प्रकाश तिच्या चेहऱ्याला स्पर्श करताच मी डोळ्यांची पापणी लवायलाही विसरलो. तो चेहरा मानवी नव्हता. तिचे डोळे इतके चमकत होते की जणू आतमध्ये कोणत्याही धातूचा तुकडा जळत आहे. ओठ मागे ओढलेले आणि मोठे रुंद दात दिसत होते. त्या दातांवर गडद लाल रंगाच्या पातळ पदार्थाचा एक थर होता. नाकाच्या जागी जणू काही काळा खोलवर खड्डा होता. आणि तिची त्वचा अशी दिसत होती जणू कोणीतरी ती जाळून मग पाण्यात भिजवून काढली असे. माझे पाय आपोआप 1 इंच मागे सरले.
आणि मग तिचे ओठ हलू लागले. पण तिच्या तोंडातून येणारा आवाज समाधीच्या आतून येत असल्यासारखा जाणवला. तो आवाज जड आणि पोकळ होता. ती आकृती 1 इंचही पुढे सरकली नाही, पण तिच्या शालचा खालचा भाग असा हालत होता जणू तो हवेत वेगाने फडफडत आहे. मी पूर्ण लक्ष देऊन पाहिलं. तिची सावली जमिनीवर पडलेली नव्हती. हे माझ्या लक्षात येताच माझ्या शरीरात एक थंड लाट दौडून गेली. अचानक तिने 1 पाऊल पुढे टाकलं. जमिनीवर पाऊल ठेवण्याचा कोणताही आवाज आला नाही. फक्त एक श्वासासारखी लांब सिसकारी माझ्या कानाच्या अगदी जवळून गेली. मी कसलाही विचार न करता सरळ मागे वळून धावण्याचा प्रयत्न केला, पण पाय रस्त्यावरच्या गचपाणामध्ये घसरला आणि मी टॉर्च सकट गुडघ्यांवर कोसळलो. टॉर्चची कास फुटली आणि ती लगेच विझलीही. आता सर्वत्र गडद अंधार होता. इतका गडद अंधार की मला माझी बोटंसुद्धा दिसत नव्हती. माझ्या कानाजवळ आता पावलांसारखा आवाज येत होता, पण तो आवाज जमिनीवरून नव्हे तर माझ्या 4ही बाजूच्या हवेतून येत होता. जणू ती आकृती मला अंधारात घेरण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या जीवाची जी काही घालमेल झाली होती ती शब्दात सांगणं कठीण आहे. माझ्या काळजाची धडधड इतकी वाढली होती की माझ्या कानात ती स्पष्ट ऐकू येत होती. मी डोळे घट्ट मिटले. स्वतःच्याच घाबरलेल्या श्वासांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आणि जीवाच्या आकांताने अंधारातच हात मारत रस्त्याच्या दिशेने वेड्यासारखं धावायला सुरुवात केली. माझ्या पायाखालची जमीन आणि आजूबाजूच्या समाधी मला दिसत नव्हत्या. समाधींच्या मधून धावत असताना मला आठवत नाही की मी किती वेळा कोणत्या कोपऱ्याला, कोणत्या दगडाला किंवा कोणत्या काट्याच्या झुडपाला धडकलो. माझ्या अंगाला जखमा झाल्या असतील, पण मी थांबलो नाही. माझ्या मागे असलेली ती अमानवी शक्ती मला सोडणार नाही ही भीती माझ्या संपूर्ण अस्तित्वाला वेढून राहिली होती. काही क्षणानंतर मला पायाखाली पक्का रस्ता जाणवला. मी स्मशानभूमीच्या हद्दीतून बाहेर पडलो होतो. तरीही ती हलकीशी सिसकारी अजूनही माझ्या मागे येत असल्याचा भास होत होता. मी धावतच राहिलो. माझ्या मागे आता जगायला मिळालेल्या संधीची आणि भयावह स्मृतीची ऊर्जा होती. मी मागे वळून पाहण्याची हिंमत केली नाही, एकदाही नाही. जेव्हा आमच्या गावातील पहिल्या घराचा दिवा मला दिसला तेव्हा माझ्या शरीरातील सर्व शक्ती गोळा करून मी आणखी वेगाने धावलो. मी धावण्याची गती कमी केली नाही. थेट घराच्या दरवाजाजवळ पोचलो आणि दरवाजा धाडकन आतून बंद केला. आतून लगेच कडी लावली आणि अजूनही समाधान न झाल्यामुळे दरवाजा आडून उभा राहिलो. माझं हृदय इतक्या वेगाने धडधडत होतं की मला वाटलं ते आता बाहेरच निघेत. माझे केस घामाने आणि भयाने पूर्णपणे ओले झाले होते. मी कसेबसे पाय ताठ केले आणि आत गेलो. मी आईला औषधाची ती पिशवी दिली. आई वेदनेत होती, पण तिचं लक्ष माझ्याकडे गेलं. तिने माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि विचारलं, सुहास, काय झालं? तुझा श्वास असा का धापा टाकत आहेस? कुठे पडलास का? माझा चेहरा पांढरा फटक पडला असेल. माझे डोळे भीतीने मोठे झाले असतील. मी माझ्या शरीरावरचा ताबा परत मिळवण्याचा प्रयत्न केला. मी श्वास आत घेतला आणि खोटंच बोललो, नाही का आई, काही नाही झालं. मला मेडिकल बंद होण्याची शंका होती म्हणून मी वेड्यासारखा धावत आलो. बस त्यामुळेच दम लागला. त्या रात्री मी कोणाशीही एक शब्दही बोललो नाही, ना आईशी ना घरातल्या कोणाशी. माझ्या मनात फक्त एकच विचार होता, जर मी ही गोष्ट कोणाला सांगितली तर लोक एकतर माझी थट्टा करतील किंवा मला विचारतील की तू रात्री 10 वाजता एकटा तिकडे का गेला होतास. आणि माझ्याकडे त्यांच्या प्रश्नांची कोणतीही साधीसुधी उत्तरे नव्हती. मी त्या रात्री झोपू शकलो नाही. डोळे मिटले तरी तो जळालेला चेहरा आणि सावली नसलेली पांढरी आकृती माझ्या डोळ्यासमोर येत होती. मी आजही जेव्हा त्या स्मशानभूमीच्या रस्त्यावरून जातो तेव्हा माझी नजर आपोआप खाली झुकते.
न मी दिवसा तिकडे पाहतो न रात्री. काही गोष्टी अशा असतात जे एकदा पाहिल्या की आयुष्यभर विसरता येत नाही. त्या रात्री मी असा एक दरवाजा उघडला होता जो कायमस्वरूपी बंद राहिला असता तर बरं झालं असतं. तर मित्रांनो, माझ्या आयुष्यातील ती रात्र, त्या रात्री जे काही घडलं ते आजही माझ्या मनात अगदी जिवंत आहे. मला आजही तो जाळालेला चेहरा, ती डोळ्यांची चमक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीवर न पडलेली सावली स्पष्ट आठवते. जर तुम्हाला ही कथा ऐकून तुमच्या जीवामध्ये एक सनसनी आणि थंड लहर दौडली असेल तर विचार करा, मी सर्व माझ्या डोळ्यांनी पाहिलं तो अनुभव किती भयंकर असेल. आपले आजोबा पंजोबा नेहमी सांगायचे की काही गोष्टी अशा असतात ज्यांच्या दारातून आपण आत डोकावून पाहू नये. ते दरवाजे बंद राहण्यातच आपलं कल्याण असतं. आणि मी त्या रात्री तो दरवाजा माझ्यासाठी कायमचा बंद करून टाकला. पण कधी कधी असं वाटतं की ती फक्त एक सुरुवात होती. ती आकृती माझ्या मागे धावत नव्हती. ती फक्त माझं नाव घेऊन मला स्थिरावण्याचा इशारा देत होती. मी जरी धावून आलो असलो तरी ती माझ्यासोबत तर आली नसेल. तुम्ही आता ही कथा ऐकली आहे आणि जर तुम्ही आता एकटे बसले असाल किंवा मध्यरात्री हा व्हिडिओ पाहत असाल तर मी तुम्हाला सांगतो, जरा मागे वळून बघा. कधी कधी कोणीतरी आपल्याला शांतपणे पाहत असतं. ती आकृती अजूनही तुमच्या मागे उभी आहे की काय हे फक्त तुम्हालाच कळू शकेल. मराठी बाई कथा या तुमच्या चॅनलवर आम्ही प्रत्येक कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मनापासून मेहनत घेतो. जर तुम्हाला सुहासची ही थरारक गोष्ट आवडली असेल आणि तुमच्या अंगावर काटा आला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना आणि परिवाराला शेअर करा आणि अशाच थरारक नवीन भयकथा रोज ऐकण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा. तुमचा एक लाईक आणि शेअर हीच आमची सर्वात मोठी प्रेरणा आहे. आता आपण त्या मित्रांची नावे घेऊयात ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला. आजचे हॉरर फॅन्स आहेत राधिका चांदोलकर, जोगेश्वरी मुंबई, श्रीकांत म्हैसेकर हैदराबाद तेलंगणा राज्य, सचिन दळवी बीड, तुषार पिश्रा अमरावती, अरुण सोनवणे सातपूर, शिवाजी महाराज नगर नाशिक, राजेश मोरे कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग, सुलोचना पाटील काटेवाडीवली कल्याण मुंबई, पराग म्हस्कर खंडस तालुका कर्जत जिल्हा रायगड, रेश्मा म्हस्कर खंडस तालुका कर्जत जिल्हा रायगड, श्रुती सुतार विक्रोळी मुंबई, स्वाती पाटील शिरोली दुमाला जिल्हा कोल्हापूर, किरण शिंदे इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर, भावेश तांडेकर आसानगाव जिल्हा ठाणे, नेहा गायकवाड भांडूप मुंबई, माधुरी सोनवणे मालेगाव जिल्हा नाशिक, ज्योती पांडे अमरावती. आणि आता त्या मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले, श्याम जाधव आणि भारती सावंत. भेटूया लवकरच एका नवीन आणि अधिक भयान कथेत. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.